नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे बालपण हरवलेली बालकलाकार म्हणजेच सायराज कॉर्नर मधल्या सायराचे आई वडील। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की सायराला भाऊ झाला आहे, म्हणजेच वायफळ कुटुंबाला त्यांचा वारस मिळाला आहे। ज्या गोष्टीसाठी ते कितीतरी वर्षापासून वाट बघत होते, फायनली त्यांना ती मिळाली। कौरव काकांनी एकदम मस्त डोकं वापरलं आहे। आधी चिमुकल्या सायराचे व्हिडिओज बनवून YouTube वरती टाकले, त्यानंतर तिला सिरियल मध्ये, मूवीज मध्ये काम करायला लावलं। जसं ती फेमस होत गेली तसं चारी बाजूने पैसाच पैसा कमवला। एवढंच कशाला तर मूवीचं प्रमोशनसाठी वगैरे पण हे लोक त्या चिमुकल्या सायराची झोप, शाळा सगळं बुडवून तिला ओढून ताणून न्यायचे। जमेल तितका पैसा यांनी कमवून ठेवला त्या मुलीच्या जीवावरती आणि मग त्या मुलाला या दुनियेत आणलं। सगळी काही मजा मस्ती सुरू आहे यांची सगळी त्या मुलीच्या जीवावरती। पण जसं आता त्याचा जन्म झाला आहे तसे हे लोक सायरालाच विसरतायत वाटते, तिच्याकडे दुर्लक्ष करतायत। यांनी तो चॅनल बनवला होता सायराच्या बालपणीच्या आठवणी जपण्यासाठी। आता तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी की प्रत्येक युट्यूबरचं एकच म्हणणं असते, आम्ही हे व्हिडिओ आमच्या मुलांच्या लहानपणीच्या गमती जमती आठवणी जपण्यासाठी म्हणून बनवतो आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मेमरीज राहतात। मुलं मोठी झाली की आम्हाला त्या आठवणी बघून मनसोक्त आनंद घ्यायचा आहे आणि मुलांना पण छान वाटेल जेव्हा मोठे होऊन ते त्यांच्या लहानपणीच्या आठवणी बघतील तेव्हा। तर त्यासाठी म्हणून सायरा 3-4 वर्षाची होती आय गेस, तेव्हापासून यांनी तो चॅनल सुरू केला होता। सायराच्या बालपणीच्या खूप आठवणी यांनी शूट करून ठेवल्या आहेत। आता तर तिचा भाऊ पण झाला। मग मला सांगा मंडळी, गेल्या 4-5 वर्षातले जे व्हिडिओ शूट करून ठेवले होते यांनी, यांच्या सो कॉल्ड मेमरीज होत्या, त्या मेमरीज हे लोक कधी बघतात? नाही म्हणजे रोज यांचे डेली व्लॉग्स येतात, दिवसभरात शिशू पासून सगळं हे लोक दाखवत बसतात। मग हे जे जुने व्हिडिओज आहेत ते हे लोक नेमके कधी बघतात? व्हिडिओ मध्ये तर दाखवतच नाहीत हे लोक यांच्या जुन्या मेमरीज बघताना। साहजिकशी गोष्ट आहे ना, जर हे लोक मेमरी जपण्यासाठी म्हणून ते व्हिडिओ बघतात तर यांनी दाखवायला पाहिजे ना यांच्या व्हिडिओ मध्ये की आम्ही आता सायराचा हा व्हिडिओ बघतोय, आता आम्ही सायराचा ह्या वाढदिवसाचा व्हिडिओ बघतोय। पण असं करताना तर ते लोक कधी दिसतच नाही, नुसतं बोलण्यासाठी आहे आम्ही मेमरी जपण्यासाठी हे व्हिडिओ करतो। सरळ सरळ सांगायचं ना यांनी की मला जॉब करायचा कंटाळा येतो, मला घरी बसल्या बसल्या बक्कळ पैसा कमवायचा आहे आणि म्हणून मी माझं, माझ्या मुलीचं, माझ्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य सोशल मीडियावरती विकलं आहे पैशांसाठी, ते पण मेमरीज जपण्याच्या नावाखाली। मी खरं सांगू का मंडळी तुम्हाला, मेमरीज जपणं हे फक्त ह्या लोकांनी दिलेला टॅग आहे त्या व्हिडिओजला। मेन रिझन तर फक्त हेच आहे, इझी मनी हवाय यांना, बाकी काही नको। खरंच खूप वाईट वाटते सध्या त्या मुलीचं यांनी ATM करून ठेवलंय हे बघून। ती लहान आहे, तिला काही समजत नाही, ती खूप खुश झाली आहे तिचा लहान भावाच्या येण्याने। ती निव्वळ आपल्याला रक्षाबंधनला, भाऊबीजला भाऊ भेटलाय या खुशीमध्ये आहे आणि चांगलीच गोष्ट आहे। एक तरी भावंड हवंच, एकटं मूल पण कंटाळून जात असेल ना। त्या मुलीला पण भाऊ भेटला आहे, ठीक आहे, ज्याचा त्याचा चॉईस आहे हा। परंतु या कौरव काकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्या मुलीचा बळीचा बकरा करून टाकलाय आणि हे बघूनच खूप वाईट वाटते। जे काही आहे ते यांनी स्वबळावरती मिळवायचं होतं ना, एक नवीन जीव दुनियेत आणण्यासाठी। जो जीव आधीपासून आहे त्याला का भरडायचं? आता ते बाळ झालं तेव्हा पाहिलंत ना मंडळी, हॉस्पिटलमध्ये अख्खी फॅमिली येऊन हजर होती। ते नेमकं हॉस्पिटल आहे की बारशाचं हॉल तेच समजत नव्हतं। नॉर्मली आपण कुठल्याही हॉस्पिटलला गेलो तरी पेशंट सोबत एकच जणाला थांबू देतात, जास्तीत जास्त 2 जण असतात, त्यावर ते देत नाहीत कोणाला थांबायला। सगळ्यांना पिटाळून लावतात हॉस्पिटलमधून आणि त्यात व्हिडिओ किंवा फोटोग्राफी तर दूरच राहिली। मोस्टली सगळ्याच हॉस्पिटलमध्ये बॅन आहे व्हिडिओ आणि फोटो काढणं। पण ह्यांचं काय बाबा, सेलिब्रिटी आहेत ना हे म्हणजे हे दोघं नाही हो, त्या मुलीच्या फेमचा असा वापर करून घेतायत हे लोक सध्या। डॉक्टरीनबाई पण ह्यांच्यातल्याच, त्या बाळाला कशा हाताळत होत्या, फोटोज काय काढत होत्या आणि नुसत्या शो ऑफ करत होत्या। त्या बाळाला असंच उघड्यावरती घेऊन यांचं फोटोशूट चालू होतं। बाळाला या दुनियेत येऊन फक्त 2-3 तासच झाले होते, पण ह्यांचं काय सुरू होतं तर व्हिडिओ शूटिंग। तुम्हीच सांगा मंडळी, खरंच ते गरजेचं होतं का व्हिडिओ शूट आणि फोटोशूट करणं? ही गोष्ट किती जणांना पटली ती प्लीज मला कॉमेंट करून सांगा।
नॉर्मली बाळाजवळ जाऊ देत नाहीत डॉक्टर, पण इथे तर बाळाच्या 2 आज्या, मावशा, काका, भावंड आहेत नाहीत ते सगळे जवळचे लांबचे नातेवाईक येऊन बसले होते. तुम्हाला तर माहितीच असेल मंडळी, त्या सायराच्या नावाचा नुसतं तिचे आई वडीलच नाही तर मावशी वगैरे पण मस्त फायदा उचलतायत. आता यात मावशीची तरी काय चूक ना मंडळी, आई बापच असले आहेत तर ती कशाला पाठी राहील. घरी बसल्या पैसा मिळतोय काही न करता कोणाला नको होईल का? तर नाही, तिने पण चॅनल खोलला आहे आणि हे सगळं सुरू आहे. एकच व्हिडिओ 4 चॅनलवरती रिपीट. मंद भक्त तर काय बाबा, कुठून आले आहेत ना मला तेच समजत नाही. हे शोधून काढलं पाहिजे. ह्या दुनियेमध्ये एवढे माठ माणसं आहेत म्हणूनच काय काय स्कॅम होत असतात नेहमी. सेम व्हिडिओ 4 चॅनलवरती दाखवतात. यांना रिपीट किंवा रियूज्ड कंटेंटचा मेल नाही येत का युट्यूब कडून? ज्यांचं जेन्युइन कंटेंट असते, ज्यांचे 2-2 चॅनल असतात त्यांना असे मेल पाठवताय युट्यूब. मग इकडे सायराच्या घरातले, तिकडे साबजी आणि मंदिताने 5-5 चॅनल खोलून ठेवले आहेत. 5 चॅनलवरती सेमच कॉन्टेंट असते. यांना का बरं नाही रियूज्ड कॉन्टेंट मध्ये कन्सिडर केलं जात? आधी मिस्टर आणि मिसेस वायफळांचं सायरा सुरू असायचं आणि सध्या काय तर सुपर हिरोचा जप लावलाय नुसता. हे कसं आहे माहिती आहे का? आपल्याला कसं नवीन वस्तू मिळाली आपल्या आवडीची की आपण जुन्या वस्तूला साईडला ठेवतो, त्याची आपल्याला किंमत नसते. सेम तसंच ह्यांचा जसा वारस जन्माला आला तसं त्या सायराला साईड करून टाकलं याने, तांदळातल्या खड्यासारखं. सध्या यांचे पार्ट 1 पार्ट 2 व्हिडिओ येत आहेत, जसं की प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आता दाखवतायत हे लोक. ह्यांच्या व्हिडिओची कॉपी ती आरशा चारदोरी करते. नेमकं काय सुरू आहे ना युट्यूब वरती सध्या तेच कळेनासं झालंय. ह्यांनी रिकव्हरीचे व्हिडिओ टाकले, तिकडे ती 1 पाऊल रिकव्हरीच्या दिशेने असे टायटल ठेवून व्हिडिओ बनवते. आता यांना जर बाळ दाखवायचं नाही आहे मग कॅमेरा तरी का फिरवतात ना त्याच्याकडे? उगाच ते इमोजी लावतात आणि अंधमंद भक्तांच्या मनात उत्सुकता वाढवतात. अंधमंद भक्त तर काय बाबा, डे 1 पासून कॉमेंट्स करतात, बाळाचा फेस कधी रिव्हील करणार आहात दादा, आम्हाला बाळ बघायचं आहे, लवकर बाळाचा फेस रिव्हील करा. अंधमंद भक्तांना वाटते यांचा दादा यांच्या रिक्वेस्टचा मान ठेवणार आणि लगेच दाखवणार आहे बाळाला. पण यांना माहिती नाही आहे की यांचा दादा पक्का डोकेबाज आहे. त्याला माहिती आहे बरोबर. अंधमंद भक्त बाळ दिसेल या आशेने न चुकता सगळे व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघणार. त्यामुळे 6 महिने तरी हा काय बाळ दाखवणार नाही आहे. ते बाळ ज्या बेडवरती आहे त्याच्या बाजूलाच लॅपटॉपची बॅग ठेवली होती. म्हणजे काय माणूस आहे ना हा कैरव. बाळ बाळंतीन राहिले बाजूला, व्हिडिओ काढणं एडिट करणं इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. अरे हो, हॉस्पिटलचा आणि बाळाच्या शिक्षणाचा पुढे जाऊनचा खर्च काढायचा आहे ना याला. मग काय लेकीच्या जीवावरती सगळं सुरू आहे. त्या चॅनलची पूर्ण वाट लावून ठेवली आहे या माणसाने. आता त्या हॉस्पिटलमध्ये तर एक गेलं की दुसरं हजरच होते यांच्या फॅमिली मधलं कोणतरी. त्या हॉस्पिटल मधल्या डॉक्टर आणि स्टाफची मला खरंच कमाल वाटते. आता इतरही पेशंट्स असतील ना त्या हॉस्पिटलमध्ये, पण ह्या लोकांमुळे बाकीच्यांना पण किती त्रास होत असेल. ह्या लोकांनी वाटते एक्स्ट्राची चिरीमिरी दिली आहे त्यांना, म्हणून यांचा धांगडधिंगाणा हॉस्पिटलवाले सहन करतायत. ते बाळ झोपलं तरी त्याच्याजवळ चाव करतायत. किती या लोकांना डोकं आहे बघा मंडळी. बाळ झोपलंय तर तोंड जरा बंद ठेवायचं ना, पण नाही, चपड नुसतं सुरूच असते या भैरव काकांचं. हे पण सेम ना, बनोज काका, कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉमचे वेतन काका, पत्रास्टेचा केअरटेकर म्हणजेच आपला किरकिडा यांच्यासारखेच आहेत. बायकोच्या पाठी नुसते कॅमेरा घेऊन फिरत असतात, दुसरं काही यांना येतच नाही. नशीब ती सायरा आली होती भेटायला आणि गेल्या वेळी मी बोलली होती बघा मंडळी, हात न धुताच त्या बाळाला सगळे हाताळतात. ते ऐकूनच यावेळी सायराला त्यांनी हात धुवायला सांगितले आणि त्याच्यानंतरच बाळाला हातात घ्यायला सांगितलं. कौरव काका पण माझे पॉडकास्ट चोरून ऐकतात मंडळी. बाळाने शी केली, बाळाने सू केलं, ते पण झालं शूट करून यांचं. आणि काय तर म्हणे बाळाने प्रसाद दिला आहे. आता काय बाळाने तो प्रसाद दिलाय म्हणून खाणार आहेत काय लोक? सगळं आपलं बाळाचं शॉपिंग दाखवणं सुरू आहे सध्या. मला तर वाटते ते सगळे व्हिडिओज ना प्रमोशन व्हिडिओ असतात. आता तिकडे त्या बाळाची शॉपिंग करत होते तेव्हा सायरा बुक मागत होती, तर तिला घेऊन द्यायला या काकांना काय प्रॉब्लेम होता मला तेच समजत नाही. तिला सारखे बोलत होते, नाही आता नको, नंतर घेऊया. का ओ कौरव काका, त्या मुलीच्या जीवावरती तर सगळं सुरू आहे तुमचं. मग तिने जे मागितलं ते तिच्याच पैशातून तिला घेऊन द्यायला काय प्रॉब्लेम येत होता तुम्हाला? एवढं तिने रिक्वेस्ट केल्यानंतर कुठे जाऊन तुम्ही तिला घेऊन दिलं ते? मंडळी, मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आजकालच्या स्कूलचे रूल्स चेंज झाले आहेत का हो? नाही म्हणजे सायराच्या नेल्स वरती नेलपेंट लावलेली होती, रोजच तिच्या नेल्स वरती नेलपेंट दिसते. ती तर स्कूलमध्ये रोज जाते ना, मग तिच्या स्कूलवाले अलाव कसं करतात तिला नेलपेंट लावून यायला? नक्की हे लोक तिला स्कूलमध्ये पाठवतात ना, की सुपर हिरोच्या येण्यामुळे तिच्या शाळेकडे यांचं दुर्लक्ष होतंय?
5वीच्या पूजे दिवशी पण ती एकटीच स्वतःचा मेकअप करत होती. जे तिचं वय मस्ती मजा करण्याचं आहे त्याच्यामध्ये ती सगळ्या युट्यूब वरच्या क्रीनच्या आंटी सारखं किलोभर मेकअप थोपण्याचं काम करते. एवढ्या कमी वयातच तिच्यावरती एवढ्या जबाबदाऱ्या टाकल्या त्यांनी. असे स्वार्थी आई वडील ना खरंच कुठेच नसतील, स्वतःच्या फायद्यासाठी मुलांचा आणि त्यांच्या बालपणाचा गैरवापर करणारे. मंडळी, आता या वायफळ्यांचं फक्त हेच सुरू राहणार आहे, बच्चा दिखाओ पैसे कमाओ. अहो कौरव काका, जरा मुलीकडे पण लक्ष द्या हो. वारस आलाय आता म्हणून शिक्षणाकडे नका दुर्लक्ष करू. एकतर बालपण तर तिचं हिरवलंच आहे तुम्ही तिच्याकडनं, आता निदान शिक्षण तरी घेऊ देत तिला नीट. चॅनल तिचा आहे तर तिचेच व्हिडिओ आले तर जास्त बरं वाटेल हो बघायला. पण नाही, तुम्ही तर आता सध्या बाळाच्याच मागे लागले आहात. मंडळी, थोडे दिवस थांबा, त्या बाळाचं बारसं झालं ना की बघा हे कौरव काका त्या बाळाच्या नावाचं पण एक सेपरेट चॅनल ओपन करतील. आणि अंधमंद भक्त तर काय बाबा, चॅनल ओपन करण्याची खोटी, लगेच कुठेही जाऊन व्हिडिओ बघत बसतात. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.